नमामि नन्दवारणं महेन्द्रमानधारणं नमामि नन्दवारणं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं तदानन्दमादकं नमामि नन्दपादकं नमामि नन्दपादकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तलोकमानसं नमामि नन्दलालसं समस्तलोकमानसं नमामि नन्दलालसं भूधरावतारकं भवाब्धिकर्णधारकं भूधरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं मृदन्तकान्तसङ्गिनं सदा सदा दसङ्गिनं मृदन्तकान्तसङ्गिनं सदा सदा दसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिजम्पटं नवीनगोपनागरं नवीनकेलिजम्पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं हृदयपूजैकमोदनं समस्तगोपनन्दनं हृदयपूजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं मृगन्तचारुसायकं निकामकामदायकं मृगन्तचारुसायकं प्रसादवेणुदायकं नमामि कुञ्जनायकं प्रसादवेणुदायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो मनोज्ञकल्पशायिनं विदग्धगोपिकामनो मनोज्ञकल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रबुद्धवन्निभायिनं नमामि कुञ्जकानने प्रबुद्धवन्निभायिनं किशोरकान्तिरञ्जितं मृगञ्जनं सुशोभितं किशोरकान्तिरञ्जितं मृगञ्जनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं यथा तथा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा यथा तथा यथा
भवे सुभक्तिमान् भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वांनी गोड भजन म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमः। जय श्रीमद भागवत। ब्रह्मदेवांच्याकडून नारदांना मिळालं, नारदांच्याकडून व्यासांना मिळालं, व्यासांकडून शुकाचार्यांना मिळालं, शुकाचार्याने ते परीक्षितीसाठी सांगितलं, तसंच गोकर्णाने आपल्या बंधूसाठी सांगितलं, तसंच सनक ऋषींनी भक्तीची जी दोन लेकरं होती ज्ञान आणि वैराग्य, या दोघांना चैतन्य प्राप्त व्हावं म्हणून सांगितलं। असं जे अनेक पिढ्यानपिढ्या युगानुयुग चालू असणारं भागवत आहे, त्या भागवताचं पुन्हा एकदा आपण श्रवण करतो आहोत। भागवताच्या एकाच श्रवणामध्ये ज्यांना मोक्ष प्राप्त झाला अशा अनेकांच्या कथा आहेत। मग आपण ते सतत का ऐकतो? याचं कारण ज्या तन्मयतेनं त्यांचं श्रवण आहे
किंवा ज्या अधिकारानं त्या कथेचं गायन आहे तेवढा अधिकार श्रोता वक्ता दोघांचा असेल तर तितकं फळ लवकर मिळू शकतं. आणि दुसरं असं, ज्यांना मोक्ष मिळाल्याच्या कथा आहेत त्यांना जन्मोजन्मीच्या तपस्येनंतरच्या जन्माचीच कथा आपल्याला माहिती आहे. त्याच्या मागे अनेक जन्म त्यांची तपश्चर्या चालूच असते, अनेक जन्माचं रिकरिंग चालू असतं. तेव्हा एखाद्या जन्मामध्ये चेक वाटतो. या गणिताप्रमाणे आपल्याला ज्या जन्मामध्ये चेक वाटला तोच जन्म माहिती असतो, त्याच्या आधीचे अनेक जन्म तप चालू असतात. या दृष्टीनं आपलं तप चालू आहे. पुणे जन्मामध्ये साक्षात भगवत दर्शने माहीत नाही, पण तरी सुद्धा कुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो उदास सर्वोत्तमाचा, या न्यायानं आपल्याला साधनेचा क्रम कायम चालू ठेवायचा आहे. कालच्या पहिल्या दिवसाच्या भागवत महात्म्यानंतर एका प्रश्नावरती आपण येऊन थांबलो की सर्वसंग परित्यागी असलेले, कोणत्याही मोहमायेचा किंचितही स्पर्श नसलेले शुकाचार्य यांनी अख्खे 7 दिवस काढावेत आणि ह्या परीक्षितीला ही भागवत कथा ऐकवावी. असा कोण हा मोठा परीक्षिती, अशी काय त्याची योग्यता? आणि या परीक्षितीचा परिचय देण्यासाठी का कोणास ठाऊक या ग्रंथामध्ये इतक्या मागून कथा परत सुरू केली आहे की एवढा मोठा फ्लॅशबॅक आयुष्यात कोण्या चित्रपटामध्ये शक्य नाही. कुठपर्यंत कथा एकदम मागे गेली? प्रश्न इतकाच होता, कोण हा परीक्षिती? तर या परीक्षितीचा परिचय देण्यासाठी थेट महाभारताच्या युद्धाच्या कालखंडामध्ये ऋषी गेले आणि ऋषी सांगतायत, बाबांनो काय करायचं? जेव्हा ते महाभारताचं महाभयानक युद्ध झालं, रणभूमीवरती 99 कौरवांचा नाश झाला आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्याला जखमी अवस्थेमध्ये रणांगणामध्ये ठेवून पांडव निघून गेले. तेव्हा तो रणांगणामध्ये तळमळणारा दुर्योधन, त्याची भेट त्या अश्वत्थाम्याबरोबर झाली. अशाही अवस्थेमध्ये त्यांनी अश्वत्थाम्याला पुढचा सेनापती म्हणून अभिषेक केला. आणि अश्वत्थाम्याचा पराक्रम तो काय? या पठ्यानं सगळं पांडवांचं शिबिर निद्रिस्त असताना द्रौपदीची 5 मुलं जी झोपलेली होती त्यांची डोकी छाटली आणि त्या 5 जणांची मुंडकी दाखवायला हा रणभूमीवर आला. काही वेळेला असं वाटतं की सप्त चिरंजीवांच्या यादीमध्ये अश्वत्थामा आहे, तो त्याच्या पुण्याईमुळे नव्हे तर शिक्षा भोगण्यासाठीच त्याला ठेवल्यासारखा आहे. अश्वत्थाम्याबद्दल कणव बाळगणारी फार माणसं अलीकडे आहे. अर्थात कलियुगाचा हा महिमाच आहे की खलनायकांच्या बद्दल कणव बाळगणं हा कलियुगाचा धर्मच आहे. त्यामुळे दुर्योधनाबद्दल प्रेम दाटून येणं, कर्णाबद्दल प्रेम दाटून येणं, या दोघांची स्तुती करताना कृष्णाची निंदा करण्याची हौस येणं, देशद्रोह्यांची कौतुक करण्याची अत्यंत लालसा येणं, देशभक्तांचे अपमान करण्याची सातत्याने इच्छा होणं, हे सगळे कलियुगाचे काय सद्गुण म्हणा दुर्गुण म्हणा, ते आपापला प्रभाव दाखवतच असतात. या दृष्टीनं अश्वत्थाम्याची कणव असणारे खूप लोक आहेत. पण या अश्वत्थाम्याचा हा इतका घृणास्पद प्रकार आहे की ज्यांनी द्रौपदीची निद्रिस्त अवस्थेमधली 5 मुलं मारली, त्यांची मस्तकं तोडून आणली. जेव्हा ते भीम आणि अर्जुनाला समजलं तेव्हा अश्वत्थाम्याचा पाडाव करण्यासाठी ते दोघं जण जे निघाले, आता आपलं काही खरं नाही ते लक्षात आल्यानंतर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. त्या मूर्खाला त्या ब्रह्मास्त्राचा संहारही माहित नव्हता, उपसंहारही माहित नव्हता. शेवटी अर्जुनानेच त्या ब्रह्मास्त्राचं शांतवन केलं आणि अश्वत्थाम्याला पकडला. एखाद्या पशुला बांधून आणावा तसा त्या अश्वत्थाम्याला बांधून द्रौपदी समोर आणून उभा केला.
गोपाळ कृष्णांना विचारलं, कृष्णा काय करू या अश्वत्थाम्याचं? गोपाळ कृष्णाने त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं उत्तर दिलं. ते म्हणाले, असं आहे अर्जुना, शास्त्र असं सांगतं की ब्राह्मण पुत्र अवध्य आहे, त्यातून हा गुरुपुत्र आहे, त्यामुळे तो अवध्य आहे. पण शास्त्र असंही सांगतं की ज्यांनी आततायी कृत्य केलं त्याचा वध करावाच. अर्जुन म्हणाले, कृष्णा हा तू वाकडेपणा कधी सोडणार आहेस या आयुष्यात? मन द्विधा करणारीच बात सांगतो, हेही सांगतो तेही सांगतो. काय माणसानं करावं? मनुष्य गोंधळात पडला तर त्यांनी गुरुकडे जावं, पण गुरुने सुद्धा गोंधळात टाकावं, मग माणसाने कुठे जावं? कृष्णा, एका बाजूला तू सांगतोस हा अवध्य आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगतोस तो आततायी असल्यामुळे त्याला दंड दिलाच पाहिजे. अशा वेळी काय करावं रे? हीच तर तुमच्या बुद्धिमत्तेची कमाल आहे. मी दोन्ही मार्ग सांगितले, तुम्ही ठरवा. अरे वेड्या, कित्येक वेळेला विद्वान मनुष्याचा मानभंग हा त्याच्या मृत्यू इतकाच भयानक असतो. या दृष्टीने या अश्वत्थाम्याचं सर्व तेज ज्या त्याच्या मस्तकाच्या मण्यामध्ये सामावलं आहे, तेवढा त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला की तो तेजहीन होऊन जाईल, आणि या तेजहीन अवस्थेमध्ये त्याला मृत्यूपेक्षाही भयानक यातना असतील, तोच त्याला मृत्यू पुरेसा आहे. अर्जुनाने द्रौपदीलाही विचारलं होतं, अश्वत्थाम्याला ठार मारू? पण आपली 5 मुलं मृत झालेली असताना त्यांची प्रेत बघत असणारी द्रौपदी एका बाजूनं रडत होती. पण अश्वत्थामा समोर आल्यानंतर त्या विचारीनं नमस्कार केला त्याला. शेवटी गुरुपुत्र आहे. आणि अर्जुनाला म्हणाली, नको मारूस त्याला. का नको मारू? त्याला उत्तर देताना ती म्हणतीये, कृष्णा, अर्जुना, आपलं लेकरू गेल्यानंतर काय दुःख होतं ते मी भोगतीये. आणि सज्जन माणसाचं हेच लक्षण असतं, जे आपल्याला दुःख भोगायला लागलं ते दुःख दुसऱ्याला होऊ नये अशी त्याची इच्छा होते. सज्जनाची क्रिया ही असते. दुर्जनाच्या मनात असं येऊ शकतं, एखाद्याने मला छळलं तर मग आता ह्याचा परिहार कसा करायचा, मी दुसऱ्याला छळलं पाहिजे. एखाद्याने मला त्रास दिला तर त्याचा परिहार कसा करायचा, मी दुसऱ्याला त्रास दिला पाहिजे. पण समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात, आपणास चिमुटा घेतला त्याने जीव कळवळला, मग दुसऱ्यास वाईट वाचे बोलावे ते कशाला? जी गोष्ट केल्याने मला त्रास होतो ती गोष्ट मी दुसऱ्याच्या बाबतीत करावी का? वगनाट्य करून, तमाशे करून द्रौपदीच्या कथेचं विडंबन करणं खूप सोपं आहे, पण ही तिची उदार मानसिकता चित्रित करणं एखाद्याच व्यास महर्षींना जमतं. बुद्धी त्रिज्येची असेल तर त्यांना काय जमणार? आपली 5 मुलं समोर मेलेली दिसत असताना जी माऊली सांगते, लेकरू मेल्याचं दुःख मी भोगते आहे, हे दुःख अश्वत्थाम्याच्या आईला व्हावं अशी माझी इच्छा नाही, म्हणून मी म्हणते त्याला मारू नका. खरंच अशी आई असते का हो? असते. भागवतामध्ये सहसा या दृष्टांत कथा कोणी सांगणार नाही, पण थोडा इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे अशा काही कथा माहिती आहेत. जेव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांना फाशी देण्याचा दिवस निश्चित झाला, त्याच्या आदल्या दिवशी भगतसिंगाची भेट घ्यावी म्हणून त्याच्या घरच्या लोकांना परवानगी मिळावी असा अर्ज केला होता. सरकारने नाही मानला. समाज प्रक्षुब्ध झाला होता. तो सांगत होता, भगतसिंगाच्या मातेला आग्रह करत होता, आपण तुरुंगापाशी जा, आणि जर शासनाने त्याला नकार दिला तर आम्ही अशी जबरदस्त दगडफेक करू, असं जबरदस्त आंदोलन करू
की सरकारला ती दारं उघडावी लागतील. सगळ्यांनी खूप आग्रह केला म्हणून फाशीच्या आदल्या दिवशी भगतसिंगांची माता त्या कारागृहाच्या दारापर्यंत आली. मागे खूप मोठा जनसमुदाय होता. तिने विनंती केली, उद्या माझं लेकरू फाशी जाणार आहे, एकदा शेवटचा बघू का रे त्याला. शासन संमती देणार नव्हतं. समोरच्या गर्दीनं दगड उचलले. आता कारागृहावर दगडांचा वर्षाव होणार होता. पण याच्यातून वाचण्यासाठी कारागृहावरती जे संरक्षक पोलीस उभे होते त्यांनी बंदुका उचलल्या. हे दृश्य पाहिल्या क्षणी भगतसिंगाच्या माताजी घरकन मागेच्या वळल्याचा झाप 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 पावलं टाकत घरी निघून गेल्या. मोर्चा बंद झाला. कारागृहाच्या दारामधली माणसं पुन्हा घरी आली, तक्रार करू लागली, माताजी ऐसा आपने क्यों किया? आम्ही त्यांना दार उघडायला भाग पडत होतो, तुम्ही निघून का आलात आई? तेव्हा त्या आईनं द्रौपदीचं उत्तर दिलंय. भागवत अंगामध्ये मूर्त रक्तात येतं म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभव आला. माताजी म्हणाल्या, वेड्यानो, माझा भगत उद्या फाशी जाणार, उद्या तो मरणार आहे, तरी सुद्धा माझी काय तडफड होते माझी मला माहिती आहे. पण मी आणि माझं लेकरू फक्त भेटावं यासाठी मी तुमच्या सगळ्या आयांना पुत्रविरहाच्या दुःखात टाकू का? तुम्ही दगड मारायला सुरुवात केली असती तर वर्ण बंदुकांच्या गोळ्यांची बौछार झाली असती, किती जण मेली असती त्याला काही परिसीमा नव्हती. अरे गेल्या पोराचं दुःख ही आई भोगती आहे. हे दुःख माझ्या एकटीच्या हट्टासाठी मी तुमच्या सगळ्या मातांना का द्यावं? कशासाठी द्यावं? मला जे दुःख झालं ते दुसऱ्या कोणाला नको रे व्हायला, नको रे व्हायला. ही भावना ज्यांची असते अशा द्रौपदीलाच गोपालकृष्ण म्हणतात ही माझी बहीण आहे. इतर कोणाला ती पदवी प्राप्त होत नाही. सुभद्रा अनेक वेळा तक्रार करते, का रे मी तुझी सख्खी बहीण असताना तुला द्रौपदी जास्त प्रिय आहे, काय करू? ही मानसिकता द्रौपदीच दाखवते आहे. अश्वत्थाम्याला शासन केलं, अश्वत्थाम्याला सोडून दिलं. भगवान गोपालकृष्ण म्हणाले, धर्मराजा, महाभारताचं युद्ध संपलं आहे, तुला साम्राज्यावर पुन्हा एकदा राजा म्हणून अधिष्ठित केलं आहे. खरं माझं इथलं काम संपलं, आता द्वारकेत गेलं पाहिजे. अरे बाबा, द्वारकेमध्ये माझा केवढा मोठा समुदाय आहे, माझी सुद्धा स्वतःच्या घरची काही आप्त माणसं आहेत, हेच मी विसरून गेलो या सगळ्या घोळात, मला जाऊ दे. आणि असे भगवंत परत द्वारकेला जायला निघतात. तोपर्यंत अभिमन्यूची पत्नी उत्तरा ती वेड्यासारखी धावत आली आणि भगवान गोपालकृष्णाला सांगू लागली, भगवंता तूच वाचव आता आम्हाला. काय झालं वेडे? अश्वत्थामा जखमी होऊन गेला, पण त्याचं वैर संपलं नाही. त्यांनी अग्निबाण सोडलाय, जो माझ्या गर्भाचं वाटोळं करायला उभा आहे. अश्वत्थाम्याने पूर्ण तपस्येनं ते अस्त्र सोडलाय. या अस्त्राचा परिणाम पांडवांचा हिच्या पोटामध्ये असणारा अंकुर निश्चितपणे सांगते. याचा परिहार व्हायला हवा. आणि आपण आश्चर्य करा, त्या अश्वत्थाम्याने सोडलेल्या अस्त्राचा परिहार होण्यासाठी भगवंताने 3 प्रतिज्ञा केल्या. आणि या 3 प्रतिज्ञा करून भगवंत म्हणाले, ही 3ही वाक्य जर माझी सत्य असतील तर या 3 गोष्टी सांभाळल्यामुळे मला जे काही पुण्य प्राप्त झालं ते सगळं पुण्य मी खर्ची घालतो. हे पोर जगलं पाहिजे. कोणत्या 3 प्रतिज्ञा? ऐकून विस्मयचकित व्हाल. भगवंतांनी पटकन उच्चारताना असा शब्द उच्चारला, मी आयुष्यात जर कधी खोटं बोललो नसेल. प्रतिज्ञा 1. मी आयुष्यात कधी युद्धातून परावृत्त झालो नसेल. प्रतिज्ञा 2.
आणि आयुष्यात माझ्या ब्रह्मचर्याचा कधीही भंग झाला नसेल, प्रतिज्ञा 3, तर या 3 गोष्टीचं पुण्य खर्ची पडेल आणि हे पोर जिवंत होईल. ज्या अर्थी परीक्षिती परत जिवंत असलेला दिसला, त्या अर्थी या 3 प्रतिज्ञा सत्य मानाव्या लागतील. ज्या परीक्षितीला वाचवण्यासाठी भगवंतानी स्वतः आपलं पुण्य खर्ची घातलंय, असा परीक्षिती आहे. म्हणून शुकाचार्य वेळ काढत आहेत. ही परीक्षितीचं मोठेपण दाखवण्यासाठी केलेली एवढी मोठी कथा आहे. कोण हा परीक्षिती, हा प्रश्न विचारला वेड्यानं. कोण काय म्हणता? हा पांडवांचा या महाभारताच्या युद्धानंतरचा एकमेव राहिलेला वंश, ज्याला त्या गर्भातून जिवंतपणे बाहेर आणण्यासाठी भगवंत स्वतः तेज रूपाने आत गेले आणि त्याला बाहेर घेऊन आले. ज्याला गर्भातच भगवत दर्शन झालं असा हा, आणि ज्यांना गर्भातच भगवत दर्शनाचे शब्द ऐकायला मिळाले असे शुकाचार्य. दोघांचा अधिकार काय मोठा, म्हणून ते एकमेकांसाठी आले रे वेड्यानो. त्या परीक्षितीला वाचवला. या 3 प्रतिज्ञांच्या बद्दल फार विस्तार नाही करत, नाही तर आपण म्हणाल भागवत कथा सोडून मी इतर फार बोललो, कारण ह्या 3 प्रतिज्ञांच्या बद्दल काहीही विवरण या ग्रंथाच्या संहितेत लिहिलेलं नाही. त्यामुळे ग्रंथ सोडून फार इतर बोलू नये या नियमाला अनुसरून फार नाही, पण एकेका वाक्यात किंचित तपशील आपल्याला सांगतो, कारण ही 3ही वाक्य आपल्याला द्विधा करून टाकते. भगवंत आयुष्यात कधी खोटं नाही बोलले, हा काय विनोदी वाक्य झालं होय, पण नाही बोलले. कारण सत्य आणि असत्य याच्या आमच्या व्याख्या आणि शास्त्राच्या व्याख्या यात खूप फरक आहे. आमची व्याख्या इतकीच आहे, जे आहे असं सांगणे म्हणजे सत्य. शास्त्र असं सांगतं, जे बोलल्यामुळे सज्जनांचं आणि भूतमात्राचं कल्याण होतं असं काहीही बोलणं म्हणजे सत्य. यद भूतहितम अत्यंतम तत् सत्यम. जेव्हा संक्रांतीचे तिळगुळाचे लाडू घरात केलेले असतात, 4-5 लाडू आमच्या चिरंजीवांनी खाल्लेले असतात, 6व्या लाडवाला परिणाम दिसायला लागलेला असतो, तो परिणाम टाळावा म्हणून मग मास आहेत त्या सगळे लाडू डब्यात घालतात आणि वरच्या फळीवर ठेवून देतात. 7वा लाडू मागायला जेव्हा हे येतात, तेव्हा आई सांगते, अरे चा तुला पाहिजे होते माझ्या लक्षातच नाही, आत्ताच काकूना देऊन टाकले. याला आम्ही म्हणू आई खोटं बोलली, आई खोटारडी आहे, आई असत्य भाषण करणारी आहे, आईला असत्य बोलल्याचं पाप लागलं पाहिजे. पण शास्त्र म्हणतं आई सत्य बोलली. का? त्याने भूतमात्राचं कल्याण झालं का नाही, त्याच्या प्रकृतीचं चांगलं झालं का नाही. आमच्याकडचं सत्य म्हणजे पोर हागवणीनं मेलं तरी चालेल, डबा त्याच्या समोर ठेवायचा, असलं हागरं सत्य आमच्या डोक्यात आहे. आणि शास्त्राने सांगितलंय, आपण जे बोललं ते सत्य असावं, पण जे सगळं सत्य आहे ते बोलावंच असं नाही. एडिटिंग जमलं पाहिजे. या दृष्टीनं यद्भूत हितम अत्यंतम, भगवंताने जे जे उच्चारलं त्याच्यामुळे सज्जनांचं आणि विश्वातल्या भूतमात्रांचं कल्याण झालं का? हो. मग उत्तर संपलं. आयुष्यात भगवंत खोटं नाही बोलले, सत्यच बोलले, कारण भूतमात्राचं कल्याणच झालं. एक. दुसरं, युद्धातून कधी पळाले नाहीत. काय सांगताय? भागवतातच वर्णन आहे, काल यवनाच्या वेळेला पळाले असो. फरक करताय. लढाईतून पळणं वेगळं आणि युद्धातून पळणं वेगळं. युद्ध एका ध्येयासाठी चाललेलं असतं, त्याच्यात अनेक लढाया असतात. मला MBA व्हायचंय, हे माझं युद्ध आहे. याच्यात मी पहिलीची परीक्षा पास करणं, दुसरीची परीक्षा पास करणं, 5वीची पास करणं, 7वीची, ह्या लढाई आहेत. समजा 8वीच्या परीक्षेत गचकलो, मार्क नाही मिळाले, परत अभ्यास केला, परत 8वी पास झालो. याच्यात मी 8वीच्या परीक्षेची लढाई थांबलो, युद्ध नाही. हा, 8वीच्या परीक्षेत मी नापास झालो आणि MBA व्हायचा मी नादच सोडून दिला, तर मी युद्धातून पळालो.
पण जोपर्यंत मी माझं ध्येय सोडलेलं नाही, जोपर्यंत मी माझा प्रयत्न सोडलेला नाही, तोपर्यंत कितीही लढाईतून थोडी माघार घ्यावी लागली तरी सुद्धा मी युद्धातून मागे आलो नाही. लढाई आणि युद्ध या दोन शब्दाचे फरक कळले पाहिजेत. ज्या नियमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उत्तर क्रिया नाटक लिहिलं याच्यासाठी की सातत्याने आपल्याला शिकवलं जातं की आपण पानिपताची युद्ध हरलो, पण सावरकरांनी त्याच्यात तांत्रिक दोष काढलाय. आम्ही पानिपताचं युद्ध नाही हरलो, आम्ही पानिपताची लढाई हरलो. युद्ध एका ध्येयासाठी असतं. पानिपताचं ध्येय असं होतं, दिल्लीवर सत्ता कोणाची पाहिजे? इराणच्या अब्दालीची सत्ता पाहिजे का मराठशाहीच्या लोकांची सत्ता पाहिजे? हिंदुस्थानी लोकांची सत्ता पाहिजे का इराणी लोकांची सत्ता पाहिजे? याचा निर्णय करणं हे आपलं ध्येय आहे. हे युद्धाचं कारण आहे. पानिपताच्या कुठल्याही युद्धानंतर इराणी माणसांना दिल्लीमध्ये सत्ता स्थापनच करता आली नाही. स्थापन झाली तर महिन्यापेक्षा फार टिकवता आली नाही. जे ध्येयच झालं नाही ते युद्ध जिंकलं कसं म्हणता दुसऱ्याने? 1760 साली पहिली पानिपताची लढाई झाली आणि त्याच्यानंतर अवघ्या 10 ते 12 वर्षाच्या कालखंडात पुन्हा महाराष्ट्राने 1.25 लाख सेना पाठवली. ती पानिपताची भूमी जिंकून घेतली नव्हे, तिथून पुढे पलीकडचे जवळजवळ अनेक प्रांत जिंकले. या जिंकण्याच्या वेळेला अहमद शहा अब्दाली इराणमध्ये जिवंत असताना सुद्धा खाली उतरला नाही. जो 10 वर्षात जिवंत असताना परत युद्धाला आला नाही तो जिंकला कसा? आणि जे 10 वर्षात लढाई सोडून गेले होते ते पुन्हा युद्धाला येऊन उभे राहिले, ते हरले कसे? ज्या लोकांना तांत्रिक शब्दच माहित नाहीत असे महामूर्ख इतिहासाचार्य जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा असेच ते मूर्खासारखं विधान करणार. आम्ही युद्ध हरलो. युद्ध कुठे हरलो? 1772 मध्ये पुन्हा एकदा पानिपताचं युद्ध आपण जिंकलो. त्यांच्यानंतर 1818 सालापर्यंत या भारताची सत्ता इंग्रजाला लिहून घ्यावी लागली. ती पेशव्यांच्याकडून म्हणजे मराठशाहीकडून लिहून घ्यायला लागली. अब्दालीकडून नाही घेतलात तुम्ही भारत, तुम्ही हिंदूंच्याकडून घेतलात. दुर्दैवाने मधले कालखंड कोणी बोलत नाही. आपल्याला नेहमी इतिहास आणि लढाई याच्यामध्ये माणसं फार गुंतवतात. म्हणजे भारताचा प्राप्त इतिहास म्हणजे आधी ग्रीकांचं साम्राज्य आलं, ते गेले मग शकांचं आलं, ते गेले मग कुशाणांचं आलं, ते गेले मग होणांचं आलं, ते गेले मग यवनांचं आलं, ते गेले मग ख्रिश्चनांचं आलं. अरे 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 सारखे हिंदू म्हणजे पराभूतच होत आहेत. सावरकरांनी त्याला उत्तर दिलं होतं, का रे गदाड्यानो, ग्रीकांच्या नंतर जे शक आले या शकाने भारताचं राज्य ग्रीकांकडनं घेतलं का? नाही. मग कोणाकडनं घेतलं? भारतीयांच्याकडनं घेतलं. म्हणजे ग्रीकांच्या नंतर मधल्या काळात भारतीय जिंकले हे मान्य करायला हवं का नाही? मग इतक्या वेळेला हारले म्हणण्यापेक्षा 6 वेळेला हारले म्हणण्यापेक्षा 7 वेळा जिंकले असं म्हणणं जास्त बरोबर का नाही? पण ह्या ग्रीकांपैकी आता कोण शिल्लक आहे? 0. शकांपैकी कोई है कोई शक? त्यातला कोणी येडा शिल्लक नाही, कुशाण शिल्लक नाही, कोण शिल्लक नाही. पण यांच्याशी लढणारे भारतीय कुठे आहेत? तर 300 कोटी एकदम हात वरती उभे राहतात. आम्ही शिल्लक आहोत. कोण जिंकलं कोण हरलं कसले तुम्ही हिशोब सांगता? पण हिंदुस्थानचा द्वेष करणारी डोकीच हे बोलू शकतात की हिंदुस्थानचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. कारण ते लढाया बघतात, युद्ध बघत नाही. युद्ध हे ध्येयासाठी असतं. हिंदुस्थान युद्धातून कधीच पराभूत झाला नाही, आज तागायत झाला नाही. हिंदुस्थान आपल्या प्राबल्याचं युद्ध जिंकत राहिला, जिंकतो आहे आणि जिंकत राहणार आहे. ही देवाची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, भगवंताची भूमी आहे. इतर ठिकाणी भगवंतांनी प्रेषित पाठवले, भगवंत स्वतः अवतरले, अशी भूमी फक्त इथे एकच आहे. या भूमीवर भगवंताचं थोडं अधिक प्रेम आहे. पण माणूस पाठवून काम करणं आणि स्वतः जाऊन काम करणं याच्यात फरक असतो ना. एकदा अकबर बादशहाने बिरबलाला विचारलं होतं, काय तुझा देव लेखाचा हॅट? तुमच्या देवाकडे पत नाही. अरे स्वतःच किराणा मालाच्या दुकानात जाऊन तांदूळ घ्यावे लागले तर काय उपयोग? माणूस पाठवून करलं काम झालं पाहिजे म्हणजे पत आहे. बाकी बघ सगळ्या ठिकाणी प्रेषित पाठवलं की कामं झाली, देवाला यावंच लागलं नाही, त्याची पत आहे. तुमचा देव सारखा मेला 20-20 वेळा जन्म घेतोय. बिरबल म्हणाले, आपण उद्या बघूया याचं उत्तर. दुसऱ्या दिवशी नौका विहारासाठी गेले
आणि नौका विहार करता करता बिरबलांनी एक मोठा धोंडा घेतला, धप्प दिशी पाण्यात टाकला, एकदम ओरडायला सुरुवात केली, बादशाह तुमचा मुलगा पडला पाण्यात, तुमचा मुलगा पाण्यात पडला. हे ऐकल्याबरोबर बादशाहाने धप दिशी पाण्यात उडी घेतली. बऱ्याच वेळ पोहल्यानंतर लक्षात आलं खाली दगडाशिवाय काही नाही आणि वरती माझ्यासारख्या दगडाशिवाय दुसरं कोण नाही. हा काय गोळ झाला. पाण्याबाहेर आले तर नौकेत बादशाहाचा मुलगा होता. बिरबल तू काय चेष्टा करतोस माझी? चेष्टा नाही, कालच्या प्रश्नाचं उत्तर. मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तुमचा मुलगा पाण्यात पडला तर तुमच्या डोक्यात असं यायला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये किती लोकांना पोहता येतं. तुमची पोत नाही, तुम्ही स्वतः कशाला गेला? अनेक जलतरणपटू आपल्याकडे आहेत, पण त्यातले अनेक जलतरणपटू या कोळ्याला नावेत होते. माझ्यासारखा माणूस होता पोहू शकणारा. तुम्ही का नाही सांगितलं? हा तुमच्यापैकी कोण जाते सांगा बरं, आता माझा मुलगा पडलाय चला. तुम्ही अशी निवड का नाही केली? नाही तर व्होटिंग घ्यायचं, मतदान घ्यायचं, कोणाला पाठवायचं याच्यावर. त्यातल्या त्यात बेस्ट जो असेल त्याचं पदक बघा तुम्ही. तुमची पत पाहिजे बादशहा. तुम्ही सांगितलं की पोहणाऱ्यांनी उडी मारून तुमच्या मुलाला आणलं पाहिजे, तुम्हाला कशाला जावं लागतं? बादशाह म्हटला छान आहे गदाड्या का? अरे माझं पोर पडलं असं जेव्हा तू म्हटलास तेव्हा मला भान राहिलं नाही रे. इतर काही विचार झालाच नाही. ते वात्सल्य इतकं जबरदस्त होतं की काही विचार न करता मी पाण्यात उडी मारली. बिरबल म्हणला हेच त्याचं उत्तर आहे. तुमच्यावर संकट आलं की देवाला विचार करायला तरी वेळ असतो, आमच्यावर संकट आले की देव फारसे विचार करत नाही, एकदम उडीच मारतात. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसऱ्या प्रतिज्ञेबद्दल किंचित बोलून पास, बाकी नको फारसं काही. आयुष्यात आमचं ब्रह्मचर्य कधी भंगलं नाही. म्हणजे जी कृती आसक्ती विरहित फक्त कर्तव्य म्हणून केलेली असते त्या कर्तव्याचा कधीही लेप लागत नाही. साधं उदाहरण, तुमच्या नाडीचे ठोके कसे चालले आहे हे बघण्यासाठी एखाद्या नर्सला दिवसभरात 100 पुरुषांच्या हाताला हात लावावा लागतो. अनेकांचं ब्लड प्रेशर घेण्यासाठी लेडी डॉक्टरला अनेक पुरुषांचा हातात धरावा लागतो. आता तिचा व्यवसाय म्हणून, एक कर्तव्य कर्म म्हणून इतक्या पुरुषांच्या हातात हात घेणं आणि इतक्या पुरुषांच्या हाताला घट्ट धरणं याचा कोणताही लेप तिला लागत नाही. स्वार्थासाठी एखाद्याचा गळा आवळला तर त्याचा लेप आपल्याला लागतो, पण न्याय राखण्यासाठी जेव्हा न्यायाधीश अनेकांचे गळे आवळतो तेव्हा त्याचा लेप न्यायाधीशाला लागत नाही. पण ते स्वार्थासाठी नाही, ते कर्तव्यासाठी झालं. ते आपली स्थिती ब्रह्मामध्ये स्थित ठेवून झालं. या दृष्टीनं भगवान गोपाल कृष्णाने आयुष्यभरामध्ये जी जी म्हणून कर्तव्य कर्म केली आहेत ती फक्त धर्म कार्य, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, या कर्तव्याला चिकटून झाल्यामुळे त्याचा कोणताही लेप त्याच्यात लागत नाही. आकाशामध्ये कितीही ढग आले आणि गेले तरी सुद्धा त्याचा लेप जसा आकाशाला नाही, त्या तऱ्हेनं भगवंतांच्या या तिसऱ्या प्रतिज्ञेला सत्यता आहे की माझ्या ब्रह्मचर्याला कुठेही भंग नाही. असो, या 3 प्रश्नांबद्दल आपल्यामध्ये साशंकता असू नये म्हणून एवढं सगळं उत्तर विस्ताराने दिलं. पण हा विषय भागवतातला नव्हता, भागवतातला नसलेला विषय घेऊन तुम्हाला थोडा त्रास दिला म्हणून क्षमा मागतो. या परीक्षिती राजाबद्दल थोडं अजून पुढे असं सांगितलंय. आता परीक्षिती राजाला सुद्धा मंगल तिलक केला, पण तरी सुद्धा पांडवांची उदासी जाईना. गोपाल कृष्ण विचारतात का रे पांडवांनो, अजून का तुमची तोंड दुर्मुखलेली? महाभारताच्या युद्धात आमच्याकडून खूप लोकांचा संहार झाला, त्याचं पातक आमच्या डोक्यावर असणार ना रे. विषय काय चाललाय, यांचं डोकं कुठं चाललंय? पुन्हा विषय तोच सांगायचा होता. कर्तव्य कर्म म्हणून जेव्हा होतं, स्वार्थासाठी एक खून केला तर त्याचा गुन्हा तुमच्या नावावर नोंदला जातो, पण देशाच्या रक्षणासाठी जेव्हा सैनिक धाड 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 गोळ्या मारतो, समोर अनेक जण मारतो, ते गुन्हे नाही नोंदले जात तुमच्या नावावर, तर ते कर्तव्य कर्म म्हणून झालेलं आहे.
पण ह्याच्या डोक्यातलं काही जात नाही. जाऊ दे. शेवटी भगवान गोपालकृष्णाने एक सोपी गोष्ट केली. काही वेळेला कसं असतं, मित्रांनी सुद्धा सांगितलेलं नाही जमत, आजोबांनी सांगितलं म्हणजे जमतं. अर्थात हा द्वापार युगाचा विषय असल्यामुळे मित्राऐवजी आजोबांनी सांगून जमत होतं. अलीकडे आई वडिलांनी आणि आजोबांनी सांगून जमत नाही, मित्रांना सांगावं लागतं. कलियुगाचा महिमा अजून थोडा वेगळा आहे. या दृष्टीने भीष्माचार्यांच्या भेटीला यांना आणलाय. भीष्माचार्य हे युद्धातून फक्त बाजूला झाले, आयुष्यातून नव्हे. ते इच्छामरणी आहेत, ते शरपंजरी आहेत. शरपंजरी असलेल्या भीष्मांची भेट झाली. गोपालकृष्णाने भीष्माला समजावून सांगितलं, या धर्मराजाच्या डोक्यामध्ये आपल्या स्वजनांच्या मृत्यूच्या पातकाचा विचार जो आहे तो काही केल्या जात नाही. तुम्ही त्याला काही समजावून सांगा. अशा वेळेला पुन्हा एकदा कर्तव्य धर्म, राजधर्म याच्याबद्दल भीष्माने निरूपण केलं आणि धर्मराजाला त्याचं अवदासीन्य सोडायला सांगितलं. आणि धर्मराजाला त्याहून पुढे सांगतात, भीष्मा रे वेड्या, जर चुकून माकून काही पाप झाली असतीलच तर ती सगळी तुमच्या जीवनातली पाप हरण करून तुम्हाला संपूर्णतः मुक्ती प्रदान करणारा भगवंत तुमच्या शेजारी इतका निकट असताना तुम्ही एवढी काळजी करावी, विचित्र वाटतं रे वेड्या. अरे आयुष्यात माझ्याकडून एवढंसं कुठे चांगलं झालं तर माझा अंतकाल लक्षात ठेवून गोपालकृष्ण स्वतः दर्शन द्यायला मला आले. आयुष्यात थोडंसं चांगलं जमलं. मला कळत होतं रे पांडवानो, तुमचा पक्ष सत्याचा आहे, पण मी माझ्या जिभेच्या वचनात बांधला गेलो. तो बांधला होतो असा की मी माझ्या सावत्र मातेला म्हणजे शंतनू महाराजांच्या द्वितीय पत्नीला म्हणजे सत्यवतीला असं वचन दिलं होतं की बाई मी तर आता आयुष्यात लग्न करणार नाहीच, पण तुझी जी मुलं राज्यावर बसतील त्यांचा मी आयुष्यभर सेवक म्हणून काम करेन, अशा प्रतिज्ञेमध्ये मी अडकलो. त्यामुळे धृतराष्ट्राने कितीही चुकीचं सांगितलं तरी मी ते डावलू शकत नव्हतो, कारण मी धृतराष्ट्राचा स्वामी नव्हतो, सेवक होतो. मी हस्तिनापुराच्या सत्तेचा सेवक होतो, अधिकारी नाही. पांडवांचा पक्ष सत्याचा दिसत असून सुद्धा जेव्हा दुर्योधन आणि धृतराष्ट्राने सांगितलं की पांडवांच्या विरुद्ध सेनेचं सेनापती व्हावं लागलं, तर मी सेवक होतो. 8 दिवस झाले तुमच्यापैकी कोणाचाही मला मृत्यू घडवता येईना. दुर्योधन खूप रागवला. अशा वेळेला रागाच्या भरात फाडकन प्रतिज्ञा करून मोकळा झालो, उद्याच्या दिवसभरामध्ये 5ही पांडवांना मारीन, याचा मी तरी युद्धातून बाजूला होईल. अशा वेळेला आठवतंय कृष्णा, द्रौपदीला घेऊन तू आला होता संध्याकाळी भेटायला. द्रौपदीने नमस्कार केला ना आम्ही आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य होती भाऊ. आणि तेव्हा तूच माझ्याच वचनाची मला आठवण करून दिलीस की भीष्मा, तुमच्या वचनाला कुठेही बाधा येणार नाही, कारण तुम्ही युद्ध सुरू करण्यापूर्वीच दुर्योधनाला असा शब्द दिलाय की दुर्योधना, मी यथाशक्ती युद्ध करेन. भीष्माचार्यांनी युद्ध सुरू करण्यापूर्वी सेनापती पद घेताना काय काय म्हटलंय ते कृष्णाला माहिती आहे. इतकं कॅलेंडर अप टू डेट असावं लागतं अशी कामं करता. काय तुम्ही म्हटलं होतं मला आठवत नाही, मग काय उपयोग तुझा पुढच्या राजकारणात. भीष्मा, तुम्हीच काय म्हटलं होतं मी आठवण करून देतो. तुम्ही स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की मी पांडवांपैकी कोणालाही मारणार नाही, मी फक्त त्यांचं सैन्य हटवीन, अशी तुमची शब्दावली होती. आता ठीक आहे, तुम्ही रागाच्या भरात एकदम बोलून गेलात, पण अर्थात परमेश्वरी कृपेनं तुमच्या मनामध्ये तो सत्सत विवेक आहे की तुम्ही दुसरा पर्याय ठेवलाय. त्यांना तरी मारीन नाही तर मी तरी बाजूला होईल, दुसरा पर्याय चांगला आहे आपल्याला. बघ, तुम्ही बाजूला होण्याचा उपाय सुद्धा आम्हाला माहिती आहे. साधारणतः स्त्री सदृश कोणी युद्धासमोर आला तर त्याच्याशी तुम्ही युद्ध करणार नाही, असंही तुमचं पूर्वापार वचन आहे. आणि त्यापैकी शिखंडी नावाचा जिन्नस आमच्याकडे आहे.
आम्ही शिखंडीला तुमच्या पुढे आणतो, तुम्ही याच्याशी, हा माझ्याशी युद्ध करण्याच्या योग्यतेचा नाही, या नावाखाली शस्त्र खाली ठेवायचं. पण धर्मराजा वचनामध्ये अडकलेला असताना माझ्याच वचनातून छोटीशी सवलत फूट काढून जीवनात एकदा केव्हा तरी तुम्हासारख्या सज्जनांची पाठराखण करायला जमलं, या एका पुण्याईवर, या एका पुण्याईवर भगवंता, तू नुसतं पांडवांना मला भेटवायला नाही आणलंस. मी तुला इच्छा सांगितली होती बाबा रे, खरंच मी पातकी आहे, माझ्या शब्दात अडकून का मोपणास ठोक, कर्तव्यासाठी मला पाप करावी लागली असती, पण खूप मनापासून इच्छा आहे, जेव्हा डोळे मिटेन ना तेव्हा तुझं दर्शन घेत पृथ्वी यावं, आणि नक्की माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आलास, पांडवांचं निमित्त करून आलास, हरकत नाही. आणि असं गोपाल कृष्णाच्या चिंतनामध्ये भीष्माचार्यांनी आपले नेत्र मिटले. खरंच हे भीष्मानी सांगितल्यामुळे धर्मराजाच्या संकल्पना लक्षात आली की आपण किती भाग्यवान आहोत. अरे, यांना फक्त मृत्यू काळामध्ये भगवंताचं दर्शन मिळवण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागला, आपण हाक मारली की ते येत आहेत, आपण किती भाग्यवान आहोत. तसं भीष्मांसारखं एवढंसं का होईना भाग्य मिळावं, म्हणून आपले उत्तर हिंदुस्थानामधले संत कवी ते सुद्धा परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतात बघा, फार प्रसिद्ध भजन आहे. आणि जर जमलं तर रोज संध्याकाळी झोपताना मनातल्या मनात का होईना एकदा म्हणून टाकावं, मग झोपावं. का? उद्या सकाळी उठायची खात्री कोणाला आहे? नाही उठलो की हारच घालायचंय फोटोला. किमान झोपेपर्यंत तरी मी जिवंत आहे, तेवढ्या वेळात प्रार्थना करून मोकळं व्हायचं. आता महाराज आम्ही निद्राधीन होतोय, तुला समजात चुकून या झोपेतच प्रवास सुरू करायचा असेल तर फक्त एक कृपा करा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवत हो. स्वच्छपणे संत सांगताय, गंगेच्या काठी मिलेने काही आनंद आहे असं नाही, यमुनेच्या काठी मिलेने काही आनंद आहे असं नाही. गंगा असू दे नाही तर यमुना असू दे, ते ऑप्शन आहे, तिसऱ्या गोष्टीला ऑप्शन नाहीये. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवत हो. नदी कुठलीही चालेल, पण महत्वाचं मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यमा तलाशना दिखावे, जब प्राण तन से निकले. यमाला पाठवू नको रे बाबा रेड्यावर बसून, मग कोणाला पाठवू नको, तू ये. कसा येशील? पीतांबरी कसी हो, छबी मन में जो बसी हो. जी मनामध्ये तुझी छबी आहे तसा पीतांबर नेसून ये, मस्त हात दे. आणि तुझा हात धरून निघताना होठों पे कुछ हसी हो, जब प्राण तन से निकले. हे सगळं भगवंत नक्की पूर्ण करणार बरं, याची खात्री असते संतांना, पण तरी हलवून खुंटा बळकट करायचा. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी.
जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोपाल कृष्ण भगवान। परीक्षितीचा राज्याभिषेक। पांडव सुद्धा आता स्वर्गी जाण्याच्या विचारात आहे. विदुराने उपदेश दिला धृतराष्ट्राला, गांधारीला, की आता तरी मोह सोडा, वानप्रस्थ घ्या, काही परमार्थ करा. आणि भगवंत आता स्वतःही निजधामाला निघाले, द्वारकेकडे जाणार. आणि आता बहुतेक परत भेटायचं नाही. अशा वेळेला शेवटचा निरोप सगळ्यांचा घेतला आणि फक्त शेवटी कुंतीचा घेतला. तो उल्लेख आलेला आहे. कुंती कृष्णाची आत्या आहे बरं. अर्थात गैरसमज नका करू, हे आत्तेभाऊ होते म्हणून कृष्ण यांच्या पाठीशी उभे राहिले असं अजिबात नाही. ते सज्जन होते म्हणूनच गोपाळकृष्ण त्यांच्या पाठीशी उभे राहिले हे खरं. गोपाळकृष्णांचं प्रेम स्वजनावर कधीच नाही, सज्जनावर आहे. पण आयुष्याची सुरुवातच स्वतःच्या सख्या मामाला संपवून केलेली आहे. त्यामुळे सख्यांवर त्याचं किती प्रेम आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे प्रश्न ती भावंड होती हे नाहीये, वसुदेवाचीच बहीण आहे कुंती. ती दत्तक गेली आहे कुंतीभोज राजाकडे, म्हणून दुसऱ्या राजाकडे ती वाढली इतकंच. पण तिला एक प्रश्न शेवटचा विचारला, आत्या आता द्वारकेत चाललो, परत भेट नाही, आता शेवटचं काय वरदान देऊ. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, कुंतीनं फार सुंदर वरदान मागितलंय. आयुष्यभर मला सातत्याने दुःख दुःख आणि दुःख दे संकटे. आत्या हे काय मागायची पद्धत झाली होय? तुझी सगळी संकट निवारण करण्यासाठी मी धडपडणारा, तू मला हीच प्रार्थना करावीस की संकट दे. कुंती म्हणाली, काय करू दे? संकट असताना तुझी जेवढ्या तीव्रपणे आठवण होते एवढी संकट नसताना नाही होत. खरी गोष्ट आहे. घाई मध्ये तिकीट न काढता रेल्वेत बसल्यावर जेवढं नामस्मरण होतं तेवढं कन्फर्म तिकीट झाल्यावर नाही होत. हा सामान्य जीवाचा अनुभव असल्यामुळे तिनं जे मागणं मागितलंय त्याच्यावरती कबीरदासांनी फार सुंदर दोहा केलाय. वो सुख भी किस काम का